हा प्रश्न 11वीच्या सेमीकंडक्टर या चॅप्टरवर सीईटी 2024 ला विचारलाय. इफ Ne and Nh are the number of electrons and number of holes respectively in a semiconductor heavily doped with phosphorus, then option A, Ne is very much greater than Nh, B, Ne is very much less than Nh, C, Ne is less than or equal to NH, and D, Ne that is equal to NH. आता बघा आपल्याला काय दिलंय तर इम्प्युरिटी ऍटम ऍड केलेला आहे, पण तो कोणत्या ग्रुप पासून तर फॉस्फरस ग्रुप. मग फॉस्फरस ग्रुप हा फिफ्थ ग्रुप एलिमेंट आहे. मग फिफ्थ ग्रुप एलिमेंट आहे म्हणजे कोणता सेमीकंडक्टर तयार झाला, एन टाइपचा सेमीकंडक्टर तयार झाला. आणि एन टाइपचा सेमीकंडक्टर हा इलेक्ट्रॉनने रिच असतो आणि म्हणून Ne that is very much greater than NH. आलं लक्षात. पाचव्या ग्रुपचा समजा फॉस्फरस, अँटीमनी, आर्सेनिक असं काही दिलं तर Ne इज व्हेरी मच ग्रेटर दॅन NH, जो करेक्ट ऑप्शन ए आहे. समजला. आणि ज्याच्या शेवटी N किंवा M असतं तो तिसऱ्या ग्रुपचा एलिमेंट असतो. तो जर सेमीकंडक्टर मध्ये ऍड केला म्हणजे डोपिंग केलं तर त्यावेळी एक्झॅक्ट याच्या अपोजिट असेल. Ne इज व्हेरी मच लेस दॅन NH असेल. आलं लक्षात. किंवा NH इज व्हेरी मच ग्रेटर दॅन Ne असेल. समजलं. तर कसाही प्रश्न विचारला काळजीपूर्वक पाहायचं एलिमेंट कोणता ऍड केलेला आहे. तुम्हाला जर असे PYQ चे शॉर्ट व्हिडिओ हवे असतील कमी वेळात सीईटीचा छान अभ्यास करायला तर तुम्ही विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलच्या प्लेलिस्टला जा. तिथे चॅप्टर वाईज तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मिळतील जे तुम्हाला कमी वेळात छान अभ्यास करायला उपयोगी पडतील. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.